हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि दिवाळीचा ब्लॉग आहे हा. जरा अपलोड करत आहे लेट, कारण कसं आहे माहिती आहे का, की भरपूर काही गोष्टी अशा आमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत, त्यामुळे काही गोष्टी मला लवकर शेअर करता आल्या नाही. तर म्हटलं चला आता हा ब्लॉग तुम्हाला आहे ना, आणि म्हणजे भरपूर छोट्या छोट्या क्लिप आहेत ह्या 10-12 दिवसाच्या, त्या सगळ्या क्लिपा मी एकत्र तुम्हाला शेअर करत आहे. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि बघा, ही वसुबारसच्या दिवशीची तयारी चालू होती माझी. आणि मस्त भाकरी आणि गवारीच्या शेंगा केल्या आणि गाईला निवद द्यायचा होता मला. आणि सगळं व्यवस्थित होतं. आणि दिवाळीच्या 2 दिवस अगोदर अचानक माझ्या सासऱ्यांचं दुखायला लागलं आणि त्यांना पॅरालिसिसचा झटका झाला. आणि मग त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. तर तुमचे दादा येऊन जाऊन करत होते, फक्त दिवाळीच्या दिवशी घरी आले होते. आणि मग साधी सिंपलच पूजा मांडली, कारण म्हटलं नको, वर्षाचा सण आहे म्हणून. आणि बघा, घाई पूजा मांडली ना, तर कलश आहे ना, कलशाखाली तांदूळ ठेवायचं सुद्धा विसरून गेलो होतो आम्ही. आणि एकदम साधी सिंपल अशी पूजा केली होती घरामध्ये. साडी नाही, काही नाही, म्हणजे दिवाळीची बरीच खरेदी मी अगोदर केलेली होती, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या अगोदर. पण नंतर अचानक सगळं असं आमच्या घरामध्ये घडलं. आणि मग म्हटलं चला आता साधी सिंपल पूजा केली. मुलांनी दिदीनं आपल्या रांगोळी वगैरे काढली, तोरणं वगैरे सगळं लावलं, कारण मुलं असं त्यांना थोडासा नाद असतो. आणि ही सगळी खरेदी अगोदरच घेतलेली होती. आणि मग अगोदरच गेलं होतं, म्हटलं चला लावून द्यावा, घरात आहे तर. आणि अशी पूजा वगैरे केली. आणि दीदी मला म्हटली, मम्मी चला आता तुझा ना थोडासा व्हिडिओ वगैरे पण घेऊ आपण. आणि निवद वगैरे बनवला, देवाला निवद वगैरे ठेवला. आणि आमची अशी कोणाचीच अशी जास्त मनस्थिती नव्हती की असं काही खूप असं वेगळं काहीतरी करावं म्हणून. कारण दरवेळेस आमच्यासोबत आहे ना, दिवाळीला काही नाही तर काही अशा गोष्टी घडतच असतात. 1 वर्ष झालं की कुणासोबत काहीतरी होतंय घरातलं. त्याच्या मागच्या दिवाळीला सासूबाईन ते गेल्या, त्याच्या अगोदरच्या दिवाळीला आमचे जे मोठे बाया होते त्यांचं पण म्हणजे ते पण वारलेत. असं म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यामुळे दिवाळी आली का थोडीशी धाकधूक आणि भीतीच वाटते, असं होतं कधी, कारण आपल्या घरात अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात म्हणून. आणि मग झालं, आता सगळी पूजा वगैरे केली. मग गाड्यांची पूजा करून घेतली. म्हटलं चला आपली लक्ष्मीच आहे ती. आणि मग तुमच्या दादूला आधीच फटाकडे वगैरे सगळंच आणलेलं होतं, कारण आपल्याला माहीतच नव्हतं ना ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे म्हणून. कारण दिवाळी म्हटलं ना, 10-15 दिवस अगोदरच आपण खरेदीला वगैरे सगळ्याच गोष्टीला लागतो. तसंच आमचं पण आहे. आणि मुलं म्हणले ना, त्यांना प्रत्येक गोष्टीचे कपडे घे, हे घे, ते घे, म्हणजे बऱ्याच गोष्टीची आधीपासूनच सुरुवात असते, आपल्याला आणायचं हे आणायचं. पण आम्ही काही एवढं जास्त म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे काहीच केलं नाही. फक्त जी आपली रेग्युलर पूजा वगैरे होती ती केली. आणि मुलांनी थोडेसे फटाकडे वगैरे वाजवले. आता कसं आहे, मुलं आहेत शेवटी, त्यांना पण नाही का समजतं त्यांना. पण मग थोडीशी त्यांची इच्छा राहते, म्हटलं जाऊ द्या, लहान मुलांना तरी काय कळतंय. तर ह्या पद्धतीनं अशी आपली ही दिवाळीची पूजा वगैरे झाली. तुमच्या दादांनी आम्ही ओवाळलं वगैरे सगळं केलं. आणि गाड्यांची पण पूजा वगैरे घेतली, दीदी पण होती. आणि कपडे वगैरे सगळे जुने होते तेच घरात घातले त्यांनी. आणि त्यांना काही घेतले नव्हते कपडे. आणि मग दुसऱ्या दिवशी भाऊ आला माझा घ्यायला. तुमचे दादा गेले दवाखान्यामध्ये, तुमच्या म्हणजे माझे सासरे त्यांना भेटायला, कारण आम्ही संभाजीनगरमध्ये राहायला आहेत ते. आणि मग गाडीवर जाणं येणं एवढं सगळ्याला होत नाही ना, हॉस्पिटलमध्ये राहायची पण सोय नसते ना. तर ते गेले तिकडं. आणि मग आम्हीच होतो 3 जणं. तर मग माझा भाऊ आला मला घ्यायला दिवाळीला, म्हणे चल म्हणे, मग दर दिवाळीला असंच तुमच्यासोबत काही नाही तर काही होत राहतं. आणि मग माझ्या भावाने आम्हाला मुलांना मग आला होता, तर म्हटलं चला ओवाळून घेऊया. आला इथं. मग दिदीनं दादूला ओवाळलं. त्यांची दोघा बहीण भावांची मस्त लक्ष्मीपूजनची ओवाळी वगैरे सुरू झाली. मग मी माझ्या भावाला ओवाळलं. आणि जास्त काय शूटच केलं नाही, थोडं पोरांनी कसं नाद असतो म्हणून त्यांनी शूटिंग केली. आणि मग इथं आम्ही आलो आमच्या माहेरात. माझ्या माहेरात आले कोपरगावला. हे कोपरगावचं मंदिर आहे बघा, म्हसोबाचं मंदिर आहे. आणि दीदीन माझ्या भावाचं मुलगा दोघं गेले तिथं फिरायला. मग घरात बसून बसून त्यांना बोर झालं, तर आम्ही बरेच दिवस राहिलो, पण व्हिडिओ शूट वगैरे काहीच केला नाही तिथं पण. आणि हे बघा किती छान असं महादेवाचं मंदिर आहे ना. आणि गाडी घेऊन गेलो होतो आम्ही. दादून दीदी ना बसने गेले होते आणि मी माझा भाऊ गाडीवर गेले होते, कारण मला बसने खूप उलट्या वाटतात म्हणून. आणि मग ह्या भागात तिला घेऊन आला होता तो फिरायला इकडं. इथं आहे हा कारखाना. ह्या कारखान्यामध्ये तिला म्हणलं चाल तुला नेतो मी फिरायला. आणि मस्त दोघं बहीण भावांचं चाललं आहे फिरायचं का. आणि मी होते घरीच. आई बसली सकाळी चूल पेटवत होती,
कारण आहे ना पाणी चुलीवर तापतात आणि हे बघा मी अशी इथं आहे आणि आईक गेले ना एकदम छान आणि हिरवगार आणि इतकं छान पपई आलेत ना बघा. लई मस्त पपई ना आता जवळजवळ पिकल्या पण आहेत कारण हा व्हिडिओ भरपूर जुना आहे. आणि आई मला फोनवर सांगत होती पपया मस्त पिकायला लागलेले आहेत आणि गावरान आणि एकदम अशा गावरान पपया बघा इतका भारी वाटतात ना. आई अशी मस्त सकाळी सकाळी चूल पेटवते, चुलीजवळ बसायचं आणि मला आईची तर माझी खूप आवडतं, खूप छान आहे. हे बघा जिना आहे, वरती गेलं ना चारी बाजूला हिरवंगार दिसतं आणि इतकं भारी वाटतं ना का बस असं नाही का मला खूप छान वाटतं तिथे गेलं का. आता बघा तुम्हाला सुद्धा किती भारी वाटत असणार आहे. सगळे हिरवं हिरवं झाडं वगैरे सगळं आहे. हे पण आईचंच घर आहे, पुढं पत्र्याचं शेड आहे, तिकडून पण खोल्या आहेत आणि असा आजूबाजूचा परिसर आहे ना. आईची इथे बघा मांजर आहे ना. आणि आमच्यासोबत अजून एक गोष्ट घडली जी आपली मांजर होता ना लाडू, तर त्याचा अचानकच दुखायला लागला आणि तो सुद्धा त्यामध्ये गेला. त्यामुळे आम्हाला ते पण खूप वाईट वाटलं. मग आई म्हणे नाही नाही तुम्ही याच इकडं चालाच तुम्ही. मग भावाला लावलं ना आम्हाला घेऊन आले आणि इथं आले ते हे 2 पिल्लं पाहिले तर दीदीला इतकं वाईट वाटायला लागलं. दीदी म्हणे बघ ना मम्मी हे बघ ना आपलेच कसं काय गेला लाडू असं झालं. आणि मग दीदी लगेच त्याला दूध आईला म्हणली, ती त्यांची तर दूध नाही माझ्या आईची तर, पण तरी ती म्हणली आई मला दूध दे. मला त्याला दूध द्यायचं थोडंसं, सकाळचं दूध होतं रात्रीचं ते दोघाला दिलं नाही. बघा कशी पित आहे दूध. पण आता आम्ही ठरवलेलं आहे जास्त नाही का, आणि आम्ही ठरवले आता जास्त पिल्लं वगैरे काहीच पाळायचं नाही. कारण काय होतं माहिती आहे का आपलं त्यांच्यात ना खूप जीव अडकतो आणि नंतर आपल्यालाच त्रास होतो काही गोष्टी घडल्या का अशा. त्यामुळे आणि बघा किती क्यूट दिसतात ना आणि खूप असं छान मस्त त्यांचं दूध वगैरे पित होते. दीदी त्यांना पुढं पुढं करायचे आणि हे यांना सवय नाही ना, त्यांना हात लावला ते लगेच घाबरत आहेत. आणि छान वाटतात खरंच असं नाही का. आम्हाला इतकं म्हणजे मला पहिली पिल्लू अजिबात आवडत नव्हते मांजरीचे, पण जसं आमचं लाडू आलता ना तर इतकं वाईट वाटलं ना तो गेला ना, अजूनसुद्धा आम्हाला त्याची खूप देण येतं. आणि आईच्या घरी ना असे मस्त शेळ्या वगैरे सगळ्याच गोष्टी आहे, तर इतकं भारी वाटतं ना. पहिलं तर लहान होते ना मी कोंबड्या वगैरे सगळं राहायचं पाळलेलं ना, तर म्हणजे नाही का ती वेगळीच मजा असते. प्राणी खरंच खूप छान वाटतात आणि घराली घरपण पण देतात ते सुद्धा बघा. आणि मला तर खूप आवडतात. पहिले नव्हते आवडत पण जसं आम्ही लाडू पाळला ना तसं आम्हाला ते प्राणी आवडायला लागले. आणि हे आईचं जुनं घर आहे, तिकडून नवीन घर बांधलेलं आहे. पोरांची ये जा चालू आहे, आमचं चालू असतं आणि इतकं मस्त मोठं पटांगण आहे. इकडं फिर तिकडं फिर, वेळ कधी जातो कळत पण नाही. आणि सकाळी लवकर सगळं कामं पण आवरतं. आणि बघा किती क्यूट दिसते कसं बघते ना. आणि आपला लाडू तुम्ही नक्की बघितलेला असणार आहे, खूप छान होता. आणि म्हणजे लई वाईट वाटतं मला आमचा लाडू गेल्याच्या नंतर. खूप हाल झाले त्याची, त्याचं दुखलं पण. आणि म्हणजे त्याचं कायम आठवण येत राहीन त्याचीवाली चेहरा डोळ्यासमोर कायमच. म्हणजे तो ना घरच सोडलं नाही, आमच्या मांडीवर येऊन बसायचा, म्हणजे असं एकदम घरातच राहायचा आणि त्याला गादीच लागायची बसायला बघा. आणि मग हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर माझे सासरे ते देवाज्ञा झाली त्यांना आणि मग आम्ही गावाक आलो. गावाक आल्याच्या नंतर हे 4-5-6 दिवसानंतर हा ब्लॉग शूट केला आहे मी. आणि बघा इथं गावाकडं पण शेळ्या वगैरे सगळे. आणि गावाकडं काय होतं माहिती आहे का, सगळीकडे शेत हिरवगार आणि मुलं बघा कशी जेवायला बसली. तर अशी मुलं कोणाची जेवतात, गावाकडे गेले बघा कशी बसली गोळ्या मेळ्यानी आणि मस्त खातात. आणि हे पिल्लं करडं मुलांना तर लय आवडतं, दादूला तर लय नाद पिल्लांचा. हे पिल्लं घेईन ते पिल्लं घेईन, त्यांच्याजवळ जाईन इकडं जाईन, सतत त्याचं चालू राहतं. आणि हे जी व्हिडिओचे क्लिप आहे ना तर आपल्या दीदीने शूट केलेलं आहे बघा किती क्यूट दिसतं. आणि याला मी काय केलं, एकदा दोनदा मांडीवर घेतलं ना तर ते मी बसली ना का मांडीवर येऊन बसायचं आणि कुणी येऊ द्या, जे बसलं का त्याच्या मांडीवर जाऊन बसणार असं होतं. आणि मग गावाकडं आम्ही 13-14 दिवस राहिलो आणि तिथून आलो इकडं. आल्याच्या नंतर पण मग थोडे दिवस तब्येत खराबच होती आणि मग नंतर इथं पण व्हिडिओ शूट करायला लागली. दादूच्या शाळेत जायचं होतं तर थोडीशी तयारी केली, घरात खूप सारा पसारा होता, म्हटलं चला व्हिडिओ घेऊया थोडासा. आणि व्हिडिओमध्ये सांगत होते घरात भांडे वगैरे सगळं पडलेलं होतं कारण इतका पसारा होता. आता गावाकडून आलेलो होतो आम्ही, सगळं घरामध्ये राडा पसारा सगळाच होता. क्लास पण सुरू झाले होते आणि सगळ्याच गोष्टी आवरायच्या होत्या. म्हटलं चला दादूच्या शाळेत जाऊन या. मग दादूच्या शाळेत जाऊन आले, मॅडमला त्याच्या भेटून आले, सगळ्या गोष्टी सांगून आले. आणि मग नंतर थोडंसं ऑनलाईन पार्सल घेतलेलं होतं मी, काहीतरी वस्तू खरेदी केलेली होती. तर बघा तुम्ही काय घेतलेलं आहे काही नाही. आणि नायकावरूनच घेतलेलं होतं, प्रोडक्टच होते मी. कारण गावाकडे जाऊन केस वगैरे खूप डॅमेज झाले होते, खराब झाले होते ना, तर म्हटलं चला
आणि हे बघा एवढं मोठं बिल. आणि पण नायकावरती काय झालं, प्रोडक्ट इतकी छान आणि मस्त असतात का बस, आणि चांगले क्वालिटीचे असतात बरं का. आणि मी शक्यतो नायकाचेच प्रोडक्ट घेतले. हे बघा हे सगळं घेतलं, हे हेअर मास्क घेतलं, शॅम्पू घेतला, कंडिशनर घेतलं, जवळजवळ 900 रुपयाची माझी खरेदी झाली सगळी. ऑइल घेतलं, सिरम केसांना लावायसाठी. म्हटलं चला थोडंसं वेगळं ट्राय करून बघूया. दीदीचे पण केस खूप डॅमेज झाले होते आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. मी याचा रिव्ह्यू देईन. आता याला मी वापरून बघेन एखादा महिना आणि मग तुम्हाला सांगेन मी की हे प्रोडक्ट कसे आहे कसे नाही. आणि मग तुम्ही घ्यावा की नाही घ्यावा. पण पहिल्या वॉशमध्येच आम्ही जेव्हा केस वॉश केले ना, तर कारण हा व्हिडिओ जुना आहे, तर चांगला इफेक्ट परिणाम झाला बरं का त्याचा. आणि ह्या अशा सगळ्या खरेदी घेतल्या. आणि मग नंतर ही साडी होती बघा, याच्यावरती मी हे ब्लाऊज शिवलं. आणि ही मी दिवाळीच्या आधीच घेतलेली होती साडी. आणि ह्या अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवला. आणि मी म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया की असं ब्लाऊज मी शिवलेलं आहे, कसं वाटतं कसं नाही. आणि मग म्हटलं चला आता मस्त छान अशी वांग्याची भाजी करूया. आणि भाजीचा व्हिडिओ काय मी सगळा शेअर केलेला नाही आहे. आणि ही जी होते ना बडीशोप होती, ही पण मस्त छान अशी तयार केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर